राम नारायण राम. बऱ्याच वेळा ध्यान करत करत आपण एका वेगळ्याच जगात पोहोचतो. ते जग कोणतं आहे? आज आपण त्याबद्दलच बोलणार आहोत. जो माणूस ध्यानासाठी चिंतनासाठी कोणताही सिद्धांत घेत नाही त्याला ध्यानाचा खरा लाभ मिळत नाही. ध्यानासाठी तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा तुम्ही आरामात पलंगावर बसून सुद्धा करू शकता. कोणाला ताप आला असेल तर मी आव्हान देतो की डॉक्टर किंवा औषधांशिवाय केवळ ध्यानाच्या शक्तीने तो बरा होऊ शकतो. त्यासाठी त्याने आधीच ठरवले पाहिजे की ध्यान करून आपल्याला सगळी आजारं नष्ट करायची आहेत. आधी सिद्धांत घ्या, मग शांतपणे ध्यान करा. आपल्या आत 50,000 कोटी आत्मा, मन, जीव आहेत. जोपर्यंत तुम्ही त्यांचे सेवक बनत नाही तोपर्यंत ती तुमचे सेवक होणार नाहीत. ध्यान म्हणजे अन्न आहे. जेव्हा तुम्ही त्यांना हे अन्न देता तेव्हा ती सगळी आत्मा, मन तुमचे सेवक बनतात. मग तुम्ही जे म्हणता ते मान्य करतात. जोपर्यंत आपली विचारशक्ती, चिंतन, सिद्धांत योग्य नाही तोपर्यंत यश मिळणे अशक्य आहे. आपलं शरीर म्हणजे एक तिजोरी आहे आणि ध्यान ही तिची चावी आहे. ध्यानामुळे आपण हवे ते करू शकतो. आपले विचार, भावना, मन सगळं आपण आपल्या अधीन ठेवू शकतो. जीवनातील प्रत्येक समस्येवर एकच उपाय आहे, राम नारायण राम या नामाचा जप करा, ध्यान करा. ध्यान कसं करायचं? खूप सोपं आहे. या बीज मंत्रासाठी कोणत्याही विशिष्ट मुद्रेची गरज नाही. आपण दैनंदिन काम करतानाही मनातल्या मनात जप करू शकतो. कुठेही बसूनही करता येतो किंवा सत्संगामार्फतही आपण राम नारायण राम या नामाशी जोडले जाऊ शकतो. ध्यान केल्याने कधीच कुणाचं नुकसान होत नाही. ध्यान हे देवाचं वरदान आहे. यासाठी ना वेळ वाया जातो, ना पैसा, ना ऊर्जा. उलट तुम्ही अधिकाधिक ऊर्जावान होत जाता. ध्यान हे एक लहानसं शब्द आहे पण त्याचा अर्थ फार मोठा आहे. आपण अनेकदा असं समजतो की फक्त 5 मिनिटं डोळे बंद करून बसलो की झालं, पण तसं नाही. ध्यानाच्या जितक्या खोलात शिराल तितकं तुम्हाला स्वतःला जाणून घेता येईल. आपण आधीच्या भागांमध्येही सांगितलं आहे की ध्यान म्हणजे ध्वनी ऊर्जा, साऊंड एनर्जी आहे. प्रत्येक माणसाच्या आत 50,000 कोटी आत्मा आहेत. त्यांना जिवंत ठेवण्यासाठी, स्वतःला शक्तिशाली बनवण्यासाठी, मृत्यूनंतर मोक्ष मिळवण्यासाठी आपण चिंतन, मनन करणं गरजेचं आहे. त्यामार्फत आपल्याला ऊर्जा, शक्ती मिळते. आपलं मन आणि विवेक मजबूत बनतात. ध्यान करताना महागुरु यांनी दिलेला बीज मंत्र राम नारायण राम जपा आणि पहा तुमचं जीवन किती आनंदमय होतंय. या बीज मंत्राशी एकदा जुळलात की तुमचं संपूर्ण जीवन बदलायला सुरुवात होईल. तुम्हाला तुमचं खऱ्या अर्थानं जीवनाचं ध्येय स्पष्टपणे दिसू लागेल.